नमस्कार मित्रांनो मी अनिल ताथोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आज मित्रांनो एका नवीन कांद्याच्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत. हे शेतकरी बऱ्याच दिवसांपासून आपल्याला बोलवत होते आणि हा जवळपास 24 नोव्हेंबरला पेरणी केलेला कांद्याचा प्लॉट आहे. कांद्याचा प्लॉट मी तुम्हाला दाखवणार आहे. कांद्याचा प्लॉट हा चांगल्या कंडिशनमध्ये आहे. पालीची वाढ चांगली आहे. जी आता कांद्याची जी साईज व्हायला सुरुवात झालेली आहे ही पण आता योग्य आहे. मात्र काही जो भाग आहे या प्लॉटचा याची थोडी पेरणी दाट झालेली आहे, ज्यामुळे त्या कांद्याचे जे शेंडे आहेत हे मित्रांनो आता पिवळे पडायला सुरुवात झालेली आहे. ते शेंडे जळायला सुरुवात झालेली आहे. तर या शेतकऱ्यांची फवारणी ही आज चालू आहे. त्यांना आपण म्हटलं होतं की थोडंसं या कॅमेऱ्यापुढे, पण ते आले नाहीत. पण ठीक आहे, आपण तुम्हाला बाकी या प्लॉटविषयी माहिती हे देणार आहोत. आणि सध्या याच्यामध्ये जी फवारणी चालू आहे ही कुठल्या कुठल्या औषधांची चालू आहे याविषयी पण माहिती आपण मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत. मित्रांनो, आपल्या विनंतीवरून तसं या शेतकऱ्यांचं थोडंसं कॅमेऱ्यापुढे ते येत नव्हते, पण आता आपण थोडंसं आग्रह केला त्यामुळे आता ते आलेले आहेत. तर त्यांच्याजवळूनच काही प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर नमस्कार भाऊ. नमस्कार. या तुमच्या कांद्याची पेरणी तुम्ही किती तारखेला केली? आता 24 नोव्हेंबरला केली आहे पेरणी. 24 नोव्हेंबर 2025ला या कांद्याची जी पेरणी आहे हो, ही झालेली आहे. आता जवळपास एक 80-81 दिवसाचा हा कांद्याचा प्लॉट आहे. हो. या कांद्याच्या प्लॉटवर तुम्ही आता समाधानी आहात का? हो, समाधानी आहो ना. अ, तुम्ही मागील किती वर्षापासून कांद्याची पेरणी करत आहात? 10-12 वर्ष झाले कांदा पेरत आहो. तुम्ही सर्वात जास्त उत्पादन तुम्हाला या कांद्यामधून एकरी किती आलेलं आहे? 250 पर्यंत आलेला आहे. 250 क्विंटल पर्यंत. 250 मित्रांनो, पर्यंत आता 2-3 वर्ष झाले थोडी झडतीमध्ये कमी आहे. 150, अच्छा अच्छा अच्छा. पावणे 200 हां हां. इथपर्यंत जाते. तर बघा मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्याच पहिल्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आमच्याकडे शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या कांद्यामधून एकरी 250 क्विंटलपर्यंत ही उत्पादन यातून घेतलेलं आहे. बघा, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की या कांद्याची सध्या आता या प्लॉटची कंडिशन चांगली आहे, चांगल्या पद्धतीत आहे. मात्र काही थोडासा भाग मित्रांनो, एक 10-20% कांद्याची पेरणी दाट झाल्या कारणानं थोडा पिवळा पडलेला आहे. कांद्याचे शेंडे वाढत आहेत. आता याच्यावर आज या शेतकऱ्यांची जी फवारणी आहे ही सुरू आहे. तर तुम्ही फवारणीमध्ये कुठले कुठले आज औषधं घेता? फवारणीमध्ये घेतलेलं आहे. हे बघा मित्रांनो, हे आहे. टाटा कीटकनाशक कंपनीचे वेल्मा 18 म्हणून हे औषध आहे. आपण जर सोप्या भाषेत सांगितलं गेलं तर याच्यात फिप्रोनिल 40% आणि इमिडा क्लोराइड 40% आणि जो पोलिसमध्ये घटक येतो घरडा कंपनीच्या, तोच हा घटक आहे. याचं हा नेमका जे आपले थ्रिप्स आहेत याच्यावर काम करतो. मी तुम्हाला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आता उन्हाचा चटका वाढत आहे, म्हणून आता थ्रिप्सवर आपण फवारणी घेण्याची गरज आहे. त्यानंतर हे जे BSF कंपनीचं जे मेरिऑन आहे, या बुरशीनाशक आहे, याची पण फवारणी हे याच्यामध्ये घेत आहेत. त्यासोबतच मित्रांनो आणखी काही आहे का? रिवा वापरलेला आहे. हां, हे रिवा. कॉम्बिनेशन होते. बघा, कीटकनाशकाचं याच्यामध्ये हे कॉम्बिनेशन घेत आहेत, ज्यामध्ये रिवा आणि घरडा कंपनीचं पोलीस हे 2 कीटकनाशकांचा वापर करीत आहेत, ज्यामुळे पूर्णत्वे यामुळे जे थ्रिप्स आहेत याचा बंदोबस्त हा होणार आहे. रेवा टाटा कंपनीचा आहे, ज्यामध्ये जो लॅम्बडामध्ये घटक येतो तोच घटक मित्रांनो याच्यामध्ये आहे. म्हणजे जे कराटेमध्ये घटक येतो लॅम्बडा सायथ्रोनिल, तेच मित्रांनो हे कीटकनाशक आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची यांची आता ही कांदा पिकाला जवळपास तिसरी फवारणी असेल आहे ना? तिसरी तिसरी फवारणी ही तिसरी मित्रांनो. फवारणी आता येणाऱ्या 24ला याला 3 महिने होऊन जातात. तर आता आजची 15 तारीख आहे, येणाऱ्या 24 तारखेला याला 3 महिने होणार आहेत. आणखी एखादी फवारणी हे या कांद्यावर घेणार आहेत. बाकी मित्रांनो, हीच होती माहिती. आता आपण डायरेक्ट शेतकऱ्यांजवळ याची माहिती घेतलेली आहे. बाकी आता इतरत्र कांद्याचा प्लॉट कसा आहे हे मी तुम्हाला आता पुढे दाखवणार आहे. 2023-24 मध्ये मित्रांनो, या शेतकऱ्यांनी 240 ते 250 क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन हे घेतले आहे.
बघा मित्रांनो, सध्या आपण या शेतकऱ्यांची जी मुलाखत घेतली, अशा प्रकारे यांचा कांदा आहे आणि जवळपास 80 दिवसांचा कांदा आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आता याची कांद्याची साईज होण्यास सुरुवात ही झालेली आहे. थोडीशी या शेतकऱ्यांची जी कांद्याची पेरणी आहे ही दाट झालेली आहे. आणि या शेतकऱ्यांचा अनुभव हा मित्रांनो मागील 10 ते 12 वर्षांचा आहे कांदा पेरणीचा. आणि त्यासोबतच यांनी एकरी 200-250 क्विंटलपर्यंत ही उत्पादन या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे. बघा आता असे जो हा 80-85 दिवसाचा कांदा आहे हा मित्रांनो अशा कंडिशनमध्ये आहे. बघा अशा प्रकारे आहे. आता हा आणखी याला एक 50 दिवस हा कांदा पूर्णपणे तयार होण्यास लागणार आहे. आणि या 50 दिवसात याची आता जी कंदाची वाढ आहे ही मित्रांनो आता इथून पुढे होणार आहे. आणि मित्रांनो आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं की याचे आता जे शेंडे आहेत हे कुठं आता पिवळे पडायला सुरुवात झालेली आहे. याचे कारण मित्रांनो पाणी व्यवस्थापन असू शकते. पाणी जर थोडं जास्त झालं तर कांद्याचं पाल पण पिवळे पडते, शेंडे पण पिवळे पडायला लागतात, शेंडे जळायला लागतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडीशी पेरणी दाट झालेली आहे. पेरणी दाट झाल्यानंतर हे असे प्रॉब्लेम येतात. मात्र जे काही बुरशीजन्य रोग आहेत किंवा मित्रांनो त्यानंतर मित्रांनो जे थ्रिप्स असतात हे सध्या या कांद्यावर नाही आहेत. तुम्ही बघू शकता कुठं कांद्याची एक बरी साईज ही झालेली आहे. एक 80 दिवसाचा कांदा आहे मित्रांनो. आणि हे तुम्ही पाल एकदम निरोगी पाल आहे मित्रांनो, हिरवीगार पाल आहे. वाढही या पालीची जी आहे ती अगदी योग्य प्रकारे आहे. पण हे शेंडे थोडेसे आता पिवळे पडत आहेत. आता मी तुम्हाला याचे कारण सांगितलं की थोडंसं पाणी व्यवस्थापनचा हा एक भाग होऊ शकतो. त्यासोबतच कांद्याची पेरणी थोडीशी दाट झालेली आहे. तुम्ही पाहू शकता संपूर्ण जो कांदा प्लॉट आहे. कांद्याच्या पालीची जी मित्रांनो जे या कांद्याचं जे स्ट्रक्चर आहे हे मला एक आवडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम चांगल्या प्रतीची मला हे सध्याची कंडिशन आहे. फक्त थोडे शेंडे पिवळे आहेत. पण हे शेंडे पिवळे असताना मी तुम्हाला सांगू शकतो याच्यावर कुठलाच काही बुरशीजन्य रोग वगैरे नाही आहे किंवा मित्रांनो थ्रिप्स पण नाही आहे. याचे कारण यांनी याला वेळोवेळी फवारण्या दिलेल्या आहेत. सध्याही यांची फवारणी चालू आहे. मित्रांनो याविषयी तुम्हाला काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा. हा तुम्हाला कांद्याचा प्लॉट कसा वाटला हे देखील आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्याजवळ नक्की शेअर करा. धन्यवाद.